भुवनेश्वरवरून ट्रेनने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता आम्ही पोहोचलो मदुराई रेल्वे स्टेशन येथे. येथून चालतच काही मिनिटांवरती आपल्याला मीनाक्षी मातेचं मंदिर लागतं. मोबाईल बॅग जमा केली व काळ्या वेशातील अय्यप्पा पंथाचे असलेले भक्त मोठ्या प्रमाणात आल्याने गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शनाला 3 तास लागले. दर्शन झाल्यानंतर रामेश्वरमला जाण्यासाठी रिक्षा करून पोहोचलो मदुराई बस स्टँड येथे. बसवरती रामेश्वरम नाव शोधू लागलो, परंतु ह्या लोकांचं भाषाप्रेम आपल्या मराठी लोकांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे हे आपण नाकारू शकत नाही. कोणाला रामेश्वरम बस विचारलं तरी ओन्ली तमिळ असं उत्तर आलं. कसंबसं प्रयत्न करून आम्ही ती बस शोधली. इकडे हिंदी कुठे लांब लांब दिसली नाही. आम्ही मात्र स्वतःहून हिंदीला डोक्यावर घेतला आहे. मराठी लोकांनी आपलं भाषाप्रेम जिवंत ठेवलं तरच आपली ओळख टिकून राहील हे लक्षात ठेवलं पाहिजे. मनमोहक समुद्र पाहत आम्ही पोहोचलो रामेश्वरम येथे व 1600 रुपयात हॉटेल बुक करून दर्शनाला निघालो. अति सुंदर असा कॉरिडॉर पाहत 1.5 तासात दर्शन घेतलं. रोज देवाची मिरवणूक निघाली होती. खरंच पाहण्याजोगी होती. आता तुम्ही सुद्धा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.